नमस्कार मित्रांनो, जर आजसुद्धा खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर काय करायचे आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महिलांनो, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज मंजूर होऊ नये. खात्यात पैसे जमा न झाल्यास महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जमा झाले असून यापूर्वी 3,000 रुपये जमा झालेल्या व सप्टेंबर महिन्यात माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या बँक खात्यात आज 1,500 रुपये जमा होणार आहे. पण जर उद्यापर्यंत बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर काय करायचे त्याबद्दल जाणून घेऊयात. मित्रांनो, ही माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपला व्हिडिओ संपूर्ण बघा. तसेच आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच मित्रांनो, ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा. तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. महिलांनो, 29 सप्टेंबरला माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आली होती. पण सरकारकडून वेळेपूर्वीच बँकेंना योजनेचे पैसे पाठवण्यात आल्याने महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया लवकर सुरू झाली आणि जुलै ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र ठरूनही ज्या महिलांच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा झाले नव्हते अशा महिलांच्या बँक खात्यात 1,500 रुपये जमा झाले. तर आज सप्टेंबर महिन्यात अर्ज पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात 1,500 रुपये तर जुलै ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळालेल्या महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 1,500 रुपये जमा होणार आहे. जुलै ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळालेल्या महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यात कोणतीही अडचण येणार नाही. पण सप्टेंबर महिन्यात अर्ज पात्र ठरलेल्या काही बँकेच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडचणी येऊ शकतात. जर तुम्ही सप्टेंबर महिन्यात अर्ज केला असेल आणि जर तुमचा अर्ज पात्र ठरला असेल तर तुमच्या खात्यात 1,500 रुपये जमा होतील. पण जर 2 दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नाहीत तर महिलांनो, जर बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत तर अर्ज पात्र ठरलेल्या ज्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जात भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून पाहावी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या बँक खात्याशी आधार लिंक आहे का नाही याची खात्री करावी आणि नसल्यास लवकरात लवकर बँक आधारशी लिंक करून घ्यावे. बँक खात्याशी आधार लिंक नसणे हे पैसे जमा न होण्याचं मुख्य कारण ठरत आहे. तसेच ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या अर्जात बँकेच्या संयुक्त खात्याचा नंबर भरला आहे अशा संयुक्त खाते धारकांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार नाहीत. पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला तुमचे वैयक्तिक बँक खाते सुरू करावे लागेल आणि ते खाते आधार कार्डाशी लिंक करावे लागेल. मग त्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा पैसा जमा होणार आहे. तर मित्रांनो, कशी वाटली आजची माहिती हे कमेंटद्वारे नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.